हे घर घेण्यासाठी खूप मेहनत लागली. कधी काळजी होती, तर कधी थकवा होता, तर कधी हे खरंच होईल का हा प्रश्न सुद्धा होता. पण माझ्या फॅमिलीने खूप मेहनत घेतली, खूप काही सहन केलं आणि आज त्या प्रत्येक मेहनतीचं फळ आम्हाला मिळत आहे. प्रत्येकाचं एक छोटंसं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं, जिथे फक्त भिंती नाहीत तर आपल्या माणसांच्या प्रेमाचा, मेहनतीचा आणि आठवणींचा सुगंध असावा. आज त्या स्वप्नाला ना खरंच एक सुंदर सुरुवात मिळालेली होती. म्हणूनच ना आमच्या नवीन घरात आज सत्यनारायणची पूजा होती आणि या दिवसासाठी ना माझी मम्मी, माझी फॅमिली, माझी आजी सगळे ना मदत करण्यासाठी सुद्धा आलेले होते आणि ना आमच्या सगळ्यांच्या मेहनतीचं आणि प्रेमाचं स्वप्न आज सत्यात उतरत होतं. घरात पूजाची तयारीची लगबग सुरू होती. कोणी प्रसाद बनवत होतं, कोणी सजावट करत होतं आणि मीही त्या आनंदात थोडंसं तयार होत होते. आणि मग सुरू झाली ते आमच्या नवीन घरातली पहिली पूजा. मंत्रांचा आवाज, देवांचा आशीर्वाद आणि आपल्या माणसांची साथ. त्या क्षणी खरंच मन ना भरून गेलेलं होतं. खूप काही सहन केल्यानंतर आज हे घर आपल्या हातात आलेलं होतं आणि आज घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फक्त आनंद नाहीये तर संघर्ष, प्रेम आणि आपल्या माणसांची साथ दिसत होती. देवाकडे फक्त एवढीच प्रार्थना करते की या घरात कायम सुख, समाधान आणि आपल्या माणसांचं प्रेम असंच कायम राहू दे.